हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 आवर फॅमिली अँड सोसायटीचा आज आपण पाहणार आहोत रॅपिड फायर माइंड जिम. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट रॅपिड फायर नेम द फॉलोविंग. तर फर्स्ट आहे अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन अँड देअर पेरेंट्स. आता ह्यांचं हे काय म्हणणं आहे की एक मुलांचा ग्रुप आणि त्यांचे फक्त पेरेंट्स, अशाला काय म्हणतात, तर त्याचं नाव काय येईल, तर न्यूक्लिअर फॅमिली. सेकंड आहे द एक्सटेंडेड मेंबर हू आर रिलेटेड टू अवर फॅमिली. म्हणजे आपल्याला हे जे वरती आपण टाईप ऑफ फॅमिली शिकलो ना, त्याच्यातलेच हे क्वेश्चन आन्सर आहेत. तर त्याच्यात काय येणार, रिलेटिव्स. थर्ड आहे अनादर चाइल्ड ऑफ द सेम पेरेंट्स. आता आपलेच पेरेंट्स आणि पण दुसरा मुलगा, तर तो आपला कोण होईल, तर सिबलिंग. नेक्स्ट फोर्थ वन द चाइल्ड ऑफ पेरेंटल अंकल. तर आहे ना आपल्या पेरेंटल म्हणजे आपल्या वडिलांच्या भावाचा मुलगा, तर तो काय होईल, आपला कझिन. नेक्स्ट 5 द आंट्स हजबंड. आपल्या कोणती मावशी किंवा आत्याचा नवरा किंवा त्याला हजबंड, त्या ह्यांना काय म्हणलं जातं, तर अंकल. ओके स्टुडंट्स, आय होप रॅपिड फायर 1 व्यवस्थित समजलं असेल. चला तर मग आता माइंड जिम 1 समजून घेऊया. क्वेश्चन वाचूया. फिल इन द ब्लँक्स. खाली दिलेल्या फिल इन द ब्लँक्स फिल करा. फर्स्ट आहे अ ग्रुप ऑफ पीपल हू लिव्ह टुगेदर अँड आर क्लोजली रिलेटेड टू ईच अदर फॉर्म अ डॅश. तर आहे ना ह्याला आन्सर येईल फॅमिली, कारण जो ग्रुप ऑफ पीपल आहे तो एकत्र राहतो आणि त्यांच्यातलं जे रिलेशन आहे ते काय आहे, क्लोजली आहे, तर त्याला काय म्हणायचं, फॅमिली. बी द पीपल रिलेटेड थ्रू मदर आर कॉल्ड डॅश रिलेटिव्स. आईकडच्या नातेवाईकांना आपण काय म्हणतो, तर मॅटर्नल रिलेटिव्स. सी द पीपल रिलेटेड थ्रू फादर आर कॉल्ड डॅश रिलेटिव्ह. आणि वडिलांकडचे ना जे काय नातेवाईक आहेत त्यांना आपण काय म्हणतो, तर पॅरेंटल रिलेटिव्स. D1 बेस ऑन साईज फॅमिलीज मे बी क्लासिफाय इंटू. आता प्रत्येकाच्या फॅमिली मेंबर्सच्या साईजनुसार त्यांचे आपण 3 प्रकार पाहिले. कोणते, तर न्यूक्लिअर, जॉईंट अँड एक्सटेंडेड फॅमिली. E1 मोस्ट फॅमिलीज लिव्ह ॲज डॅश नावडे. आत्ताच्या काळात जास्तीत जास्त फॅमिली ह्या कशा आहेत, तर न्यूक्लिअर फॅमिली म्हणून ओळखल्या जातात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 2. स्टडी द गिवन पिक्चर अँड राईट द टाईप ऑफ फॅमिलीज दे रिप्रेझेंट. खाली जे पिक्चर्स दिलेले आहे ते कोणती फॅमिली रिप्रेझेंट करते, कोणती फॅमिली सांगते, त्याचा टाईप कोणता आहे ते सांगायचं आहे. तर A1 जी फॅमिली दिसते ती काय आहे, एक्सटेंडेड फॅमिली दिसते, कारण त्यात रिलेटिव्स बाकीचे पण सगळे दिसतात ते. नेक्स्ट आहे B1 जॉईंट फॅमिली. ह्याच्यात काय दिसतात, तर आपले ग्रँडपेरेंट्स दिसतात. आणि C1 न्यूक्लिअर फॅमिली, कारण त्याच्यात पेरेंट्स आणि त्यांचे चिल्ड्रन्स हे दिसतात, म्हणून ती काय झाली, न्यूक्लिअर फॅमिली झाली. चला तर मग आता नेक्स्ट पेजकडे रॅपिड फायर 2 पाहूया. नेम द फॉलोइंग. सेम खाली जे आहे त्याचं नेम सांगायचं आपल्याला, काय म्हणतात त्याला. फर्स्ट द मनी अर्न बाय द मेंबर ऑफ अ फॅमिली. जे मेंबर्स आपल्या फॅमिलीत पैसे कमवतात ते पैसे आहेत त्याला काय म्हणलं जातं, तर इन्कम. सेकंड द पीपल हू लिव्ह नियर अवर हाऊस. जे आपल्या शेजारी राहतात त्यांना काय म्हणायचं, तर नेबर्स. 3 द पीपल हू कम्स टू सी अस फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. एक थोड्या वेळासाठी जी लोकं आपल्याला व्हिजिट करायला येतात, आपल्याला भेटायला येतात, त्यांना व्हिजिटर्स आपण म्हणतो. फोर्थ द पीपल ऑफ चायना. चायनामधल्या लोकांना काय म्हणलं जातं, चायनीज. फिफ्थ द पीपल ऑफ मॅक्सिको. तर मॅक्सिकोमध्ये राहणाऱ्या लोकांना काय म्हणलं जातं, तर मॅक्सिकन. चला तर नेक्स्ट आपण आहे ना माइंड जिम 2कडे वळूया. माइंड जिम 2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे खाली दिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्यांचे काय करा, डेफिनेशन सांगा. A1 बजेट. बजेट कशाला म्हणायचं, त्याचा आन्सर पाहूया. अ फॅमिली बजेट इज अ प्लॅन फॉर हाऊसहोल्ड्स इनकमिंग अँड आउटगोईंग मनी ओव्हर अ सर्टन पिरियड. काही काळासाठी आपण ना
काही काळासाठी आपण आपल्या फॅमिलीमध्ये जे हाऊसहोल्डची जी कामं असतात, सर्व्हिसेस किंवा आपण जे काय खर्च करतो त्याच्यासाठी जे कमवून आणलेले पैसे असतात, अर्न केलेले मनी असतात, त्याला इन्कम, आणि जे सर्व्हिसेसला आपण मनी सेंड करतो किंवा पे करतो त्याला आउटगोईंग मनी म्हणतात. ह्या सगळ्यांचं जे आपण प्लॅनिंग करतो त्याला काय म्हणायचं? फॅमिली बजेट. B1 एक्सपेंडिचर. त्याची डेफिनेशन पाहूया. द मनी स्पेंट ऑन बाईंग थिंग्स अँड सर्व्हिसेस इज नोन ॲज द एक्सपेंडिचर्स. म्हणजे जे पैसे आपल्याकडचे जे पैसे इन्कमिंगमध्ये आलेले पैसे जे आहेत ते आपण काहीतरी खरेदी करण्यासाठी किंवा एखाद्याला सर्व्हिस देण्यासाठी ज्यावेळेस देतो त्यावेळेस त्याला म्हणायचं एक्सपेंडिचर. C1 नेबर्स. नेबर्स कशाला म्हणायचं? तर पीपल हू लिव्ह नियर अवर हाऊस आर नोन ॲज नेबर्स. आपल्या घरापाशी आपल्या आसपास जे लोक राहतात त्यांना आपण नेबर्स म्हणजे शेजारी म्हणून ओळखतो. क्वेश्चन 2. व्हाय डज अ फॅमिली नीड मनी? फॅमिलीसाठी पैसा का गरजेचा आहे? तर त्याचा आन्सर आहे एव्हरी फॅमिली नीड्स मनी टू फंक्शन स्मूथली. सम पीपल इन द फॅमिली अर्न मनी to meet the expenses such as a grocery, milk, saving and इन्व्हेस्टिंग. म्हणजे आपल्या फॅमिलीला आहे ना, प्रत्येक फॅमिलीला पैसा हा गरजेचा असतो. का तर आहे ना ती फॅमिली व्यवस्थित आहे ना चालण्यासाठी, त्याच्यातले जे काम असतात ते स्मूथली चालण्यासाठी. आणि प्रत्येक फॅमिलीमध्ये आहे ना जे काय फॅमिली पैसे अर्न असतात त्याच्यात एक्सपेन्सेस पण भरपूर असतात. एक्सपेन्सेस जसं की त्यांनी सांगितलं आहे ग्रोसरी, माल, मिल्क, सेविंग अँड इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टिंग म्हणजे एखादा पैसा आपला कुठेतरी इन्व्हेस्ट करणं. सेविंग म्हणजे बचत करणं. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला रॅपिड फायर अँड माइंड जिम व्यवस्थित समजलं असेल. थँक्यू.